गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे। तर आम्ही आता देवाचं स्नान घालणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। आज शुक्रवार आहे, तर आम्ही शुक्रवारी देवाचं स्नान घालतो, तर पुढे बघा तुम्ही। देवाचं स्नान झालंय, तर आता बाकीचे काम आवरून घेते। आधी नाश्ता करते, मग बाकीचे काम आवरते। अजून स्वयंपाक करायचा आहे, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। दुपारी जेवण केलं आणि बाळ झोपल्यानंतर मी पण थोडा वेळ झोपले होते, आराम केला। त्यानंतर उठले, फ्रेश वगैरे झाले। तर माझ्या मिस्टरांना पाणीपुरी खायची होती, तर त्यांनी मला सकाळीच सांगितलं होतं आज पाणीपुरी बनवायचीच आहे। तर म्हटलं चला, मला जशी येते त्या प्रकारे आपण पाणीपुरी बनवू। तर रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करते, तर तुम्ही सगळ्यांनी रेसिपी बघा। तुम्हाला आवडली तर नक्की कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा। तर चला, मी आता पाणीपुरी बनवते। पाणीपुरी बनवण्यासाठी पहिले तर आपल्याला आता चिकट पाणी बनवायचं आहे। चिकट काय तिखट काय एकच, तर ते पाणी बनवायचं आहे। त्यासाठी आपण पुदिना घेतला आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, एक असा छोटासा तुकडा आल्याचा घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे। परत आपल्याला जिरेची पूड लागल, तुम्ही विकत पण आणलेली घेऊ शकता किंवा मग जिरे भाजून मिक्सरमध्ये बारीक पण करून घेऊ शकता। तर मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे। त्यानंतर हे साहित्याची आपल्याला नंतर गरज लागणार आहे, आणि हे गोड पाणी बनवायचे आहे त्याची पण आपल्याला नंतर गरज लागणार आहे। तर आता आपण आधी चिकट पाणी बनवून घेऊ। तुम्ही रेसिपी बघत राहा, व्हिडिओला स्किप करू नका। मी आता सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेते। तर मी यामध्ये आधी जिरेपूड बारीक केली होती, त्यामध्ये मी आता पुदिना टाकते,
मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही अंदाज घेऊ शकता, पण तुम्हाला कमी जास्त किती पाणी करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळं साहित्याचा अंदाज घेऊ शकता. तर बारीक करतानाच आहे ना यामध्ये थोडीशी जिरेपूड टाकून घ्यायची. आणि पाणी जसं लागेल तसं, पण आता मी थोडंसं टाकते. तुम्ही बारीक करताना टाकू शकता, तुम्हाला कसं पाहिजे त्याप्रमाणे. मला जर वाटतंय की आता बारीक होऊ शकत नाही तर तुम्ही पाणी टाकून बारीक करा, कारण नंतर असं पण पाणी टाकावंच लागतं. चला आता मी एवढं बारीक करून घेते. आता तुम्ही बघू शकता मी बारीक करून घेतलंय. जे आपल्याला पाणीपुरीसाठी चिकट पाणी हवं आहे तर ते बारीक केलं मी. यामध्ये जे काही टाकले ते तुम्ही बघितलंच असेल, हिरव्या मिरच्या, आलं वगैरे, कोथिंबीर, पुदिना. तर आता आपण ते पाणी गाळून घेऊ. तर चला आता मी गाळून घेते. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक केलं होतं त्यातच पाणी टाकून सगळं हे करून घ्यायचं आणि ते पाणी पण घ्यायचं, ते वेस्ट नाही करायचं. तर ते पण घ्यायचं. आता मी ते पण टाकून घेते. तर आता हे सगळं व्यवस्थित गाळून घेऊ आपण. तर मी पूर्ण गाळून घेतलंय पाणी. तर कोणाकोणाची रेसिपी अशी पण असते की मिक्सरमधून जेव्हा बारीक करतात तेव्हा डायरेक्टली एखाद्या पातेल्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ओतून त्यातच पाणी ॲड करतात आणि मीठ ॲड करून देतात. पण मला वैयक्तिक आवडत नाही, मी गाळून घेत असते. तर मी आता अशा प्रकारे पाणी गाळून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता पाहिजे तितकं त्यात मी पाणी ॲड केलं आहे. आता मी चवीपुरतं त्यामध्ये मीठ ॲड करते. तर तुम्हाला पाहिजे तितकं चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं. त्यानंतर बघा तुम्ही पाणी खूप छान असा वास पण येतोय. पाणीपुरी सगळ्यांच्याच आवडीची असते. त्यानंतर आपण त्यात खारी बुंदी टाकून घेऊ. तुम्हाला वाटलं तर तुम्ही बर्फाचे छोटे छोटे तुकडे पण त्यात टाकू शकता. तर मी काही टाकले नाही आहे, मी डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवणार आहे पाणी त्यामुळे. तर आता हे आपलं चिकट पाणी झालं आहे. तर आता आपण गोड पाणी बनवणार आहे. तर चला आता आपण गोड पाणी बनवू. आता आपण गोड पाणी बनवू. गोड पाणी बनवण्यासाठी आपल्याला प्रमाणात म्हणजे मी आता इथे 1 वाटी चिंच घेतली आहे. थोडी कमीच असेल, पण चिंच कशी असते ना की जेव्हा आपण चिंचोके काढून घेतो त्यानंतर चिंचाचं म्हणजे असं जास्त दिसते बा, असं वजन नसतं, पण आता ती वाटी भरून दिसते. तर चिंच असं समजून जा पाऊण वाटी असेल. आणि गूळ घेतला आहे मी 1 वाटी, कारण जास्त आंबट पण माझ्या मिस्टरांना आवडत नाही, त्यामुळे मी गोड आंबट असं बनवणार आहे. तर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिऱ्याची पण पूड टाकायची आहे, थोडं लाल तिखट, मीठ ॲड करायचं आहे, बाकी आपल्याला नंतर लागणार आहे. तर सगळ्यात आधी आता आपण एक कढई ठेवू. तर ही लाईटीची शेगडी आहे, बाकी हे तुम्ही स्किप करा, कारण ते किती पण घासून काढलं तरी त्याला गंज येतोच, त्यामुळे ती गोष्ट तुम्ही स्किप करून टाका. तर चला आता आपण त्यामध्ये चिंच टाकू. यात आपल्याला आता थोडं पाणी ॲड करायचं आहे पहिल्यांदी. तर आता तुम्ही बघू शकता आपण चिंच टाकली आहे. तर आता ती आपण हलवीत राहायची जोपर्यंत ती घट्ट होत नाही तोपर्यंत. तर ती जोपर्यंत घट्ट होत नाही म्हणजे आता चिंच जोपर्यंत सगळी अशी बाजूला होत नाही ना तोपर्यंत आपण आता त्याला हलवत राहायचं.
तुम्ही कुकरला पण आहे ना गूळ आणि चिंचाची एक 2 शिट्या काढू शकतात. पण कसं आहे ना, कुकरची टेस्ट आणि जे आपण असं म्हणजे आपण उन्हातलीने किंवा पळीने जे हलवून आपण असं चिंचचं जे पाणी करतो त्याची टेस्ट वेगळी लागते, आणि कुकरला जर आपण 2 शिट्या घेतल्या ना त्याची पण टेस्ट वेगळी लागते. तर मला असंच आवडतं, त्यामुळे मी असं केलं. तुम्ही कुकरला पण 2 शिट्या काढून घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर आता आपण हे थोडं अजून घटवून देऊ, मग यामध्ये गूळ ॲड करू. तुम्हाला जेवढा गूळ लागतोय ना तुम्ही तेवढाच ॲड करा. असं काही नाही की मग मी सांगितलंय आता 1 वाटी गूळ घ्या मग तेवढाच ॲड करा. तर चवीप्रमाणे तुम्ही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता चिंचेचं पाणी मस्त झालंय, तर आता आपण हे थोडं शिजवून घेऊ. थोड्या वेळ आपण आता याला शिजून देऊ, म्हणजे व्यवस्थित पाणी पण शिजलं जातं आणि टेस्ट पण छान येते. तर चला आता आपण याला 4-5 मिनटं तरी याला आपण शिजवून घेऊ. त्यांना जर तुम्हाला पाण्याची जर गरज वाटली ना तर तुम्ही थोडंसं आहे ना पाणी ॲड करू शकता. मी पाणी ॲड करून घेतलंय. आता आपण परत थोडं शिजवून देऊ. चिंचेचं पाणी म्हणजे चांगलं असं घट्ट झालंय. चिंच पण शिजलीच आहे, थोडीशी बाकी आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला गूळ ॲड करायचं आहे. आपण गूळ ॲड करून घेऊ. जेवढा पाहिजे तेवढाच ॲड करा. मी आधी तर एवढा गूळ ॲड केला आहे, थोडासा ठेवला आहे. तर आता परत 1-2 मिनटं शिजवून घेऊ गूळ आणि चिंच दोन्ही पण. चिंच आणि गूळ आता एकदम व्यवस्थित शिजलाय. तर आता आपण हे गोड पाणी गाळून घेऊ. तर चला आता मी गाळून घेते. चिंच खूप छान शिजली आहे. तर आता आपण हे पाणी गाळून घेऊ. अशा प्रकारे सगळे चिंच अशी गाळून घ्यायची चाळणीने. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता, मग पण गाळू शकता. पण असं जे पळीने आपण घोटून घेतो त्यामध्ये टेस्ट छान येते ना, त्यामुळे मला असं आवडतं तर मी असं करते. तर गोड पाणी मी आता सगळं असं गाळून घेतलंय चाळणीने. तर यामध्ये आता मी थोडं लाल तिखट, थोडंसं मीठ, सगळं थोडं थोडं ॲड करायचं म्हणजे टेस्ट चांगली ती. तर आता मी थोडंसं मीठ टाकलंय आणि थोडी जिरेपूड टाकायची. जिरेपूडने टेस्ट खूप छान येते, तुम्ही केली तर नक्की टाका. आता थोडीशी लाल तिखट मिरची टाकायची, म्हणजे खट्टा मिठा सगळीच टेस्ट येते. तर आता याला आपण हलवून घेऊ. तर बघा खूप छान असं जास्त पातळ पण नाही आणि घट पण नाही असं पाणीपुरीचं पाणी तयार झालंय. तर आता आपण पाणीपुरीच्या पुऱ्या तळून घेऊ. त्यानंतर मग मी माझ्या मिस्टरांना पाणीपुरी देईन. तर त्यांनाच आपण विचारू लास्टला की कशी झाली आहे पाणीपुरी टेस्टला. तर चला आता आपण पाणीपुरीच्या पाणीपुऱ्या तळून घेऊ. तेल तापवायला ठेवलंय. तेल तापल्यानंतर आपण त्यामध्ये पुऱ्या तळून घेऊ. तेल तापलंय की नाही आपण आता एक पुरी टाकून बघू. तापला असेल तर सगळ्या पुऱ्या तळून घेऊ लगेच. तर तेल पण मस्त तापलंय. तर चला आता आपण सगळ्या पुऱ्या ॲड करू, म्हणजे थोड्या थोड्या तळून घेऊ सगळ्या. म्हणजे बघा तुम्ही बघतच असाल की किती छान आपल्या पुऱ्या तळल्या जात आहे. तर आता आपण काढून घेऊ. खूप छान अशा पुऱ्या झाल्या. तर याचप्रमाणे सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या. चला मी आता तेवढ्या सगळ्या तळून घेते. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पाणीपुरीच्या पुऱ्या तळून झाले. तर आता मी पाणीपुरी तयार करते आणि माझ्या मिस्टरांना देते. तर त्यांना आपण विचारू टेस्टला कशी झाली. आणि वाटाणा मॅश करून घेतलाय, त्यात थोडंसं मीठ आणि 2-3 हिरव्या मिरच्या कापून बारीक बारीक त्यात टाकलंय. तर आता मी पाणीपुरी बनवून घेते. तिखट पाणी सगळ्यांच्या आवडीचं असतं, त्यामुळे ते थोडं जास्तच टाकायचं. अशा प्रकारे आता मी पाणीपुरी भरून झाली आहे. तर आता आपण आधी कोथिंबीर आणि कांदा चिरलेला आहे तो थोडा टाकू.
प्रत्येकाची ना पाणीपुरी भरण्याची पद्धत वेगळी, बाहेर पण आणि घरी पण काही महिला करतात तर त्यांची पण पद्धत वेगळी आहे. तर माझी अशी पद्धत आहे. आता थोडीशी वरून शेव टाकून घेऊ. पाणीपुरी त्यामुळे त्यामध्ये जास्त मटेरियल भरणं पण हे ना, तर तसंच पाणी आणि गोड पाणी आणि चिकट पाणी टेस्ट छान येते. तर बघू शकता अशा प्रकारे आता मी पाणीपुरी झाली आहे तर मी माझ्या मिस्टरांना देते आणि आपण त्यांना टेस्ट विचारू. चला, धरा, मला टेस्ट करून सांगा. वाव, पाणीपुरी. तुम्ही बोलले होते ना सकाळी पाणीपुरी बनवत्यामुळे, मग मी आज पाणीपुरी बनवली. हळूहळू खा आणि थोडं चवीने खा आणि मग टेस्ट सांगा मला. खरं सांगा टेस्ट कशी झाली. चांगली नसेल झाली तर नाही म्हणा. मस्त झाली ना? ठीक आहे, चालेल. थँक्यू.